1980चा काळ. मुंबईचं सायन हॉस्पिटल. वर्ल्डमध्ये जन्माला आलेल्या त्या इवल्याशा जीवांचा संघर्ष सुरू होता. वेळेआधी जन्मलेली ती कोवळी बाळं, ज्यांना गरज होती फक्त औषधांचीच नाही तर आईच्या दुधाची. पण नियतीचा खेळ बघा. अनेक मातांकडे आपल्या बाळाला पाजण्यासाठी दूध नव्हतं आणि त्या चिमुकल्यांचा जीव धोक्यात होता. डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस या माऊलीच्या डोळ्यांत त्या मुलांचं दुःख पाहून एक विचार चमकला. जर रक्ताची बँक असू शकते तर दुधाची का नाही? वैद्यकीय पुस्तकातली ती ह्यूमन मिल्क बँक ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचं त्यांनी स्वप्न पाहिलं. पण वाट सोपी नव्हती. समाज, यंत्रणा आणि लोकांच्या शंका. दुसऱ्याचं दूध कसं चालेल, अशा अनेक प्रश्नांचा डोंगर समोर होता. पण डॉक्टर आर्मिडा डगमगल्या नाहीत. त्यांनी प्रत्येक मातेला समजावलं. 1989 मध्ये आशियातील पहिली मानवी दूध पेढी सायन हॉस्पिटलमध्ये सुरू झाली. इतिहासात एक नवीन पान लिहिलं गेलं आणि हजारो बाळांच्या जगण्याच्या आशा पल्लवित झाल्या. आज एका आईने दिलेलं दूध दुसऱ्या बाळाचा जीव वाचवत होतं. रिकाम्या हातात जेव्हा रडणारं बाळ हसत खेळत आलं, तेव्हा डॉक्टर आर्मिडांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं. हे फक्त दूध नव्हतं, तर ते होतं शुद्ध माणुसकीचं अमृत. त्यांच्या या महान कार्याची दखल देशाला घ्यावीच लागली. भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केलं. आजही हजारो जीव त्यांच्या या संकल्पनेमुळे श्वास घेत आहेत. डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस, एक असं नाव ज्यांनी विज्ञानाला मायेची जोड दिली.